दीपकजी पाटील सर. जे आमचे चकडेवाले आहेत या संघाचे पुरस्कर्ते परी 11 कोणीचे, त्यांच्याकडून 3 चौकारांसाठी 3000 आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. शाहीर बैलाचे मालक या संघाचे पुरस्कर्ते श्री श्रीधर शेठ ठोंबरे यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलेले आहे. लाईव्ह ॲक्शनला लगेचच सुरुवात होईल. लगेचच आपण सामना सुरू करायचा. दोन्ही अंपायर्सना आम्ही सूचना करतोय 20 मिनिटांचा उद्या आहे. 4th मॅच 4 षटकांचा सामना आहे. देसाईचे लेजंड क्रिकेटर, एक काळ मात्र ज्यांनी गाजवले आणि सध्या 40+ माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळतात. दिलीपजी पाटील आणि आदरणीय बारकेदादा पाटील यांना विनंती असेल या पण आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय राजनभाई टोंबरे जे खोणीचे त्यांच्याकडून देखील लागोपाठच्या 3 षटकारास 5000 आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 3000 हे आहे पारितोषिकांचं स्वरूप. सामन्याला झालेली आहे ती सुरुवात. सेमीफायनलचा सामना ऐकूयात दीपकजी पाटील सरांना. थँक्यू सो मच करण. सेमीफायनल फर्स्ट या स्पर्धेची आपण पाहतोय खोणी विरुद्ध देसाई या 2 टीम्समध्ये. बादल टाकतोय पहिलं षटक. करणसाठी हा बॉल यावेळेस मात्र फ्लिक केला. रिशा सहाय्यानं बॉलला वळवलं होतं ऑन साईडला डीप मिड विकेटला. एक क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये 2 रन्स मात्र पूर्ण केल्या जातील. खातं उघडले खोणी संघाचं. पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण संध्याकाळचं सत्र आहे, योग्य निर्णय म्हणता येईल. इथे बऱ्याचशा आपण पाहतो टॉस आहेत, बिल्डिंग्स आहेत, त्यामुळं सूर्याचा प्रकाश पाहिजे तेवढा येणार नाही आहे. कदाचित हाच एकमेव विचार करून फुल टॉस बॉल होता. टर्न केले ऑन साईडला. एकच जावेल स्क्वेअर लेगकडे. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. महत्त्वाचा खेळाडू आहे कोणी संघाचा विचार केला तर करण. यंगस्टार आहे, 2-3 वर्षामध्ये सातत्यानं मात्र प्रभावित केलं आहे. गोवर्धनजी म्हात्रे यांच्याकडून कोणी टीमला शुभेच्छा येतात. स्वागत आहे गोवर्धनजी म्हात्रे साहेब आपलं सुद्धा. तर 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं बादल, ज्याला संपूर्ण दिवसभरामध्ये मात्र अक्षरशः गुडघे टेकण्यास भाग पडले फलंदाजांना आणि अशीच चक्रावून सोडणारी गोलंदाजी केली. प्रत्येक मॅचमध्ये मात्र त्याचा परफॉर्मन्स साजेसा राहिला आहे. कन्सिस्टन्सी मात्र त्यानं दाखवले प्रत्येक मॅच टू मॅच. त्यामुळे पहिलं षटक आतापर्यंत विचार केला तर फक्त 3 धावा आल्या 4 बॉलमध्ये. इथे मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते. ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका. बॉल मात्र सीमा पार चाललाय. कोणी टीमसाठी पहिला मोठा फटका. 6 धावांकरता आकाशच्या बॅटमधून षटकार. शॉट ऑफ लेंथ हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर. यष्टीरक्षक आणि शॉर्ट फाईन लेग. झेल घेणार कोण आणि अशा सिच्युएशनला मात्र एक साधा सोपा झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. आकाश या फलंदाजाचा ज्यानं नुकताच षटकार ठोकला होता. थोडस कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळालं. कॉलिंग नव्हतं आणि त्याचमुळे मात्र इथे मी म्हणेन एक साधा सोपा चान्स सोडला. देसाई संघानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 10 अशी सुरुवात. मात्र क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्या.
कारण दुसऱ्या सत्रामध्ये देसाई संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सूर्य अस्ताकडे चाललाय. जेवढा क्विकमध्ये जेवढा पटपट तुम्ही सेशन संपवाल तेवढं तुमच्यासाठी मात्र लाभदायक असेल. त्यामुळे जास्त एकत्र येऊ नका ही विनंती असेल, जेणेकरून तुम्हाला मात्र दुसऱ्या सत्रामध्ये अंधुक प्रकाशाचा फटका बसणार नाही. दिलीप येत आहेत गोलंदाजीसाठी. प्रत्येक गोलंदाजांचं वर्चस्व मात्र आज देसाई संघानं दाखवलंय. गोटप्प्याचा बॉल समोर खेळलाय, गॅप मध्ये बॉल, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. साइड स्क्रीनच्या समोर एका हातानं मात्र बॉलची फील्ड केली जाते. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा मात्र मिळतील. काय फिल्डिंग केलंय, अप्रतिम. असं वाटत होतं बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, एवढा वेगानं आलाय आणि अगदी एका हातामध्ये हा पाहायला गेलं तर चेंडू अडवलाय. 2 धावा जरूर अडवल्यात आपल्या टीमसाठी. आणि जे क्षेत्ररक्षण असतं ना, हे गोलंदाजांना पाहायला गेलं तर कुठेतरी आत्मविश्वास मिळवून देत असतं. दिलीप यांचा बॉल अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर इकडे गलीमध्ये येतोय. 1 रन मात्र मिळेल. चांगले चेंडू, वळतात चेंडू, हे वळणारे चेंडू आज मात्र समजेनासे झालेत बऱ्याचशा फलंदाजांना. एक्सपिरियन्स आहे, मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे दिलीप यांच्याकडे. आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आजही मैदानामध्ये मात्र गोलंदाजी करत असताना त्याच दमानं मात्र गोलंदाजी करतात. लेफ्ट मोर्थ विकेटनं हा चेंडू गरकन फिरला. यावेळेस मात्र चान्सच नाहीये. लेग स्टंप आणि मिडल स्टंपवर टप्पा टाकल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला हातभर वळवला जातोय चेंडू. आणि अशातच मात्र आणखीन एक डॉट बॉल. करण, प्रचंड टॅलेंट आहे या फलंदाजाकडे. शॉट ऑफ प्लेन, तिथे मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर शपल क्रॉस होऊन हा फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल मात्र सीमारेषा पार जमिनीला समांतर ठोकलाय. षटकार. ऑफस्टंपच्या बाहेर बराचसा बाहेर आला होता आणि त्यानंतर थोडासा वेट केला आणि हा बॉल आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. दिलीप यांचा हा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑनला कोणतीही चुकी होणार नाहीये आणि फलंदाज मात्र परतेल. पहिला झटका कोणी टीमला करंटच्या स्वरूपामध्ये 9 धावा काढून तंबूच्या आश्रयाला. तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 1/19. अशी धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्यांदा बॅटिंग करतोय कोणी संघ. हर्षद येतोय. आकाशच्या साथीला आकाश एका बाजूला आहे. 6 बॉलमध्ये 10 धावांची इनिंग त्यानं सजवले. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. थोडासा लॅपिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु इथे मात्र थोडासा वेगवान टाकलेला चेंडू टाइम करता आला नाहीये. थोडासा टॉस सुद्धा झाला टप्पा पडल्यानंतर आणि त्याचमुळे अंदाज चुकला. मयूर प्रभावित केलंय यानं सुद्धा. आज प्रत्येक गोलंदाजानं मात्र आपला 100% दिलाय विच 11 देसाई संघाकडून खेळत असताना. ओव्हर द विकेटनं हा चेंडू मात्र खेळलाय. मागे क्षेत्ररक्षकाच्या हातामधून निसटलाय. गोल्डन चान्स होती या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्याची. काही इन्फॉर्म बॅट्समन त्या ठिकाणी हर्षद होता आणि त्याचा झेल सोडणं आता मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र थोडस कदाचित तुम्हाला प्रायचित नाही करावं लागेल तर बरं आहे. कारण पहिलाच बॉलवर शून्यावर मात्र परतला असता आणि हर्षदच्या बॅटिंगची क्षमता तुम्हाला माहिती आहे अगोदरच. चांगली गोलंदाजी होते मयूरकडून. मयूरचा हा बॉल समोर फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि लॉंग ऑनला मात्र झेलला जात आहे. फलंदाज बाद होईल. आकाश खेळीचा होते अंत.
तरी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. किरण येतोय. अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न. बेस्ट टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज पोहोचला होता. शेवटच्या क्षणाला मात्र कॅरी करता आला नाहीये. आज मात्र जीवनदानवर जीवनदान मिळतात ते हर्षद सारख्या फलंदाजाला. 2 धाबा मात्र प्राप्त होतील. 2 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. पहिला 0वर, त्यानंतर आता मात्र आणखीन एक जीवनदान मात्र दिलं गेलंय ते हर्षदला. जीवनदानाचा फायदा जर उचलला तर फार मोठी धावसंख्या मात्र पहिल्या 17मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते. 22वर 2 अशी धावसंख्या आहे. तुमचे मान्यवर रवी सुदाम म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. रवी म्हात्रे साहेब आपण या. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. चांगली बॉलिंग होते. कौतुक करेन मी मयूरचं. बिलकुल वाव देत नाहीये. कव्हर ड्राईव्ह या वेळेस मात्र एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. बॉल मात्र चाललाय तो सरळ सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. या फलंदाजाकडे हर्षद ऑन स्ट्राईक आपण पाहतो. अगदी टेक्स्टबुक स्टाईल मध्ये हा फटका खेचलाय. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 बॉलवर दिल्या 7 धावा. राईट ओव्हर द विकेट हर्षद साठी. आडवा बॅट यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाडीश लॉंग ऑन सीमारेषा पार. हर्षदच्या बॅट मधून दे धक्का घे छक्का. दोन झेल सुटल्यानंतर आता मात्र प्रायचित भोगण्यास तयार राहा असं सांगितलं हर्षदनं या षटकारानं. 3 षटकांच्या अखेरीस मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 32 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. बॅटिंग करतोय. 5 बॉलमध्ये 13 धावांची विस्फोटक इनिंग सजवले. शेवटच्या 2 बॉलवर मयूरच्या आल्यात तब्बल 10 धावा. चौथा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. हिची 11 देसाई टीम कडून. गोलंदाज प्रवीण. किरण असेल ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हा बॉल थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला गेला परंतु रन मात्र हर्षदनं कंप्लीट केले. एक स्ट्राईकवर येणं त्याचं फार गरजेचं आहे कोणी टीमच्या दृष्टिकोनातून. जर ही धावसंख्या 40च्या पुढे गेली तर संध्याकाळीचं सत्र आहे. अंधुक प्रकाशाचा कदाचित फायदा मिळू शकेल कोणी टीमला. आणि त्यासाठीच मात्र टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावर. 33 रन्स. प्रवीण. अकुटप्प्याचा बॉल पूल केला. यावेळेस मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. लो कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. खाली राहिली होता झेल परंतु कमालीचा झेल त्या ठिकाणी फिनिश होत असताना महत्वपूर्ण सफलता मात्र अर्जित करतोय तो गोलंदाज प्रवीण. आणि हर्षदच्या खेळीचा अंत मात्र होतोय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना 33वर 3. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. 2 झेल सुटल्यानंतर तिसरा झेल मात्र कमालीचा. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पोहोचवलंय. ते 4 धाबांकरता चौकार. क्रिकेट खेळलं जात आहे फलंदाज किरण कडून. प्रवीण तयार. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अकुटप्प्याचा बॉल इथे टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे मात्र चेंडूपर्यंत रीच झाली नाही त्याची बॅट. निर्धाव चेंडू. डॉट बॉल.
शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार किरणसाठी. 2 बॉलमध्ये एखादा चौकार जरी आला तर 40+ ही धावसंख्या होईल. आडव्या बॅटच्या मधोमध जसा टक्कन आवाज आला होता तेव्हाच समजलं होतं हा बॉल बाहेर जाईल आणि तसंच घडतंय. आणि अखेरीस मात्र किरणच्या बॅट मधून मात्र वाडे सुपर स्ट्रोक षटकार. टायमिंग जुळवलं गेलं. शेवटचा चेंडू होता इथे मात्र बीट झालाय आणि अखेरीस मात्र पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्रांती धावफलक मात्र पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर इट्स अ गुड टोटल. संध्याकाळच्या सत्रामध्ये 43 वर पोहोचलाय 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि बरोबर 11च्या सरासरीनं मात्र हे टार्गेट चेस करावं लागेल. रिची 11 देसाई या टीमला 44 धावांचं लक्ष्य आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र कोणता संघ बाजी मारणार, कोणता संघ मात्र फायनल मध्ये पोहोचणार याची उत्सुकता मात्र लागले मोठी. देसाई चषक 2022च्या निमित्तानं. परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ फायनल मध्ये जाणार या कळासाठी मात्र मायक्रोफोनवर तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो करणजी काळन यांचा. मी मात्र माझ्या वाणीला पूर्णविराम देतोय. मी आपली रजा घेतोय. मनापासून आभार मानेन ते अर्थातच संपूर्ण मोठी देसाई चषकाचे संपूर्ण आयोजकांचं, आमचे मित्र करणजी काळन यांचं, की आज या ठिकाणी समालोचन करण्याची जी संधी आपण उपलब्ध करून दिली. आपलं मनाच्या अंतःकरणापासून मी आपले आभार मानतोय आणि आपली रजा घेतोय. परंतु आपण कुठेही जाऊ नका. आपण ऐकत राहा, पाहत राहा. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील मायक्रोफोनवर करण काळन. फिल्डिंग करणारा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आघाडीची जोडी जयदुमान वागेश्वर देसाई, माफ करा, रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. आपण लगेचच आघाडीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. 20 मिनिटांचा अवधी असेल. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून या. खोणी संघ परी 11, श्री गणेश क्रिकेट संघ खोणी. पहिल्या डावमध्ये 43 उभारलेले आहेत. 44चं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आघाडीला आकाश पाटील आणि ओमकार येतात. सन्मान आपण करणार आहोत एक ज्यांचा आवाज आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकला. रायगडमधील जवळजवळ सर्वच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते नेहमीच आपल्या समालोचनाची जादू यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण समालोचन ऐकत असतो. आणि आज या सामन्याला आपण लगेचच सुरुवात करायची आहे. आणि आज डोंबिवली नगरीमध्ये देखील आपण ज्यांचा आवाज ऐकला ते दीपकजी पाटील सर, पळसपेचे पनवेलचे, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन ज्ञानेश्वरची देवकर साहेबांना आपल्या शुभेच्छा आपण दीपकजी पाटील सर यांचा सन्मान करावा. सामन्याला होते ती सुरुवात. पहिला चेंडू हर्ष ठोंबरे, कोलवा टप्प्याचा आला, प्रयोग करण्याचा प्रयत्न होता. ओ फेकी त्या ठिकाणी आणि चेंडू त्या ठिकाणी आपण बघतोय चाललाय तो पाठीमागे लॉंग स्टॉपला, सीमा पार 4. चार धावा निश्चितपणे आलेल्या आहेत. आणि तिसरे पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला अर्थातच गोलंदाजीच्या शैलीवर त्या ठिकाणी आक्षेप घेतला जातो. त्यासाठी हा आपण बघू शकाल तर आदरणीय निलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करणार आहोत. प्रेझेंटेशन मध्ये आदरणीय दीपकजी पाटील सर, ज्यांचा आवाज, ज्यांचं समालोचन आपण या स्पर्धेद्वारे आजच्या दिवसामध्ये ऐकलं.
एज या ठिकाणी आपण बघतोय त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅन मध्ये येत आहेत ते बिभीषण कव्हर करण्यासाठी चेंडूला. एक धाव मिळते. एका धावेने धाव फलक बघितलं तर ते 5 वरती हा सन्मान तुम्हाला पाहायला मिळतोय. रायगड समालोचक असोसिएशनचे ते सचिव आहेत. नामांकित आणि लोकप्रिय समालोचक मराठी भाषेतील दीपकजी पाटील सर. पळसपे पनवेल हा सन्मान होत असताना आदरणीय निलेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या योगदानाबद्दल हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई यांच्या वतीने मनपूर्वक आभार. धावा 5. चला स्पीडअप करायचा आता. सूर्यास्ताला चालला हर्षद राऊंड विकेट. हवेमध्ये शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी चेंडूच्या खाली पाहायला मिळाले बाब्या आणि हा जेल टिपत असताना धक्का पहिला दिलाय स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वाघेश्वर देसाईला. नवीन फलंदाज वेळ नकोय. ऑफसमचा बाहेर आणि बाहेरची कडा घेत असताना सॉफ्ट डिसमिसल. ओमकार शून्यावरती बाद होत आहेत. एक्स्ट्राच्या 4 धावा आल्या. आकाशा बॅटमधून 1 धाव आली. धाव फलक 5 वरती आहे. लक्ष आहे ते 44चं 11चं रिक्वायर्ड रन रेट आहे या डावामध्ये. हितेश 3ऱ्या क्रमांकावरती येतात. दोघांवरती जबाबदारी आकाश आणि हितेशवरती. दुसरा दिवस आज, उद्याचा 3रा दिवस. उद्या देखील 8 संघांचा पोल असेल. नाव दी ग्राउंड लॉंग ऑन आणि ऑनसाइड हितेशसाठी आपण बघतो आहे ते मिड विकेट. ट्रॅक चेंज करतात. ओव्हर द विकेटने तुम्हाला पाहायला मिळतील हर्षद टोमरे. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर पॉईंट थर्ड मॅन ऑफ साईडला आतमध्ये. ऑफ साईडला वळवला. टायमिंग आहे या फटक्यामध्ये. लॉंग लेग सीमा पार आलेला हा भव्य षटकार. लेक्सिकला चेंडू होता. शफल झाले आणि शफल क्रॉस होत असताना आपण बघू शकाल आलेला षटकार. 11 for 1. 11 वरती 1 गडी बाद. चेंडू अजूनही शिल्लक आहे 2 पॉवर प्ले मध्ये. हर्षद पुन्हा जणू काही आपण बघू शकाल पहिला चेंडू जसा पाठवला पुन्हा त्याच हेतूने होते फलंदाज. शफल झाले. ऑफस्टम्पच्या बाहेर निघाले. चेंडूची पिचिंग आपण बघतोय त्याच दिशेने लेग स्टम्पच्या वरतून हा चेंडू निघून गेला. डॉट बॉल. धावा 11 आहेत. चेंडू अजूनही शिल्लक आहे 1. 11चा आस्किंग रन रेट देखील आहे. बॅटिंग करत असताना रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई समोर. आपल्याला बॅकफुटला येत असताना अगदी ऑनसाईडला फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पाठीमागे आपण बघितला चेंडू फ्लाइंग स्लिपच्या दरम्यान 1 धाव मिळते. 12 वरती धाव फलक. षटकाची सांगता. षटकानंतर टीम मिटिंग नको आहे कृपया करून. ड्रिंक्स ब्रेक देखील नसेल. खोणी संघ याची नोंद घ्या. 18 चेंडू 32 समीकरण स्क्रीनवरती तुमच्या समोर आहे. परी 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. धावसंख्या आपण बघतोय ती 12-12. एक विकेट या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अजूनही समीकरण जर आपण बघितलं तर गरज आहे ती 32शी 18 चेंडूंमध्ये. षटक दुसरं असेल. बॉलिंग मार्कवरती अजय उतेकर मोठी देसाई गावेंकडून राईट आमोदी विकेट. ऑफस्टम्पचा बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. दीपेश कवर पॉइंट डीपमध्ये. लॉंग ऑफ ऑन साईडला 3 आहे डीपमध्ये. ऑफस्टम्पचा जास्त बाहेर होता पहिला चेंडू. बरकटता दिशा गोलंदाज. धावसंख्या आपण बघतोय ती 13. ओव्हर द विकेट. यावेळेला आपण बघतो टॅप करता डीपमध्ये चेंडू चला गॅपमधून. क्षेत्ररक्षक आहेत बिभीषण. फर्स्ट ऑन कम्प्लीट. सेकंडचा कॉल. हितेशने क्रीज सोडली होती. डायरेक्ट हुकलंय त्या ठिकाणी. बॅकिंगला क्षेत्ररक्षक आहेत. सुदैवाने बचावल्या ठिकाणी फलंदाज ते म्हणजेच हितेश. सेकंडच्या प्रयत्नामध्ये होते. आकाश त्या ठिकाणी कोणताही त्यांचा प्रयत्न नव्हता. अगोदरच कॉल होता नकार. पुन्हा त्यांनी माघारी परतवलं आणि क्षणभरातच या सर्व क्रिया घडल्या. 14 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. यावेळेला ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. मोठ्या बॅकलिपने राईज झाला चेंडू. टप्पा पडल्यानंतर तुम्ही बघू शकाल अजय उतेकर. टप्पा पडला. राईज झाला चेंडू. भरपूर
आपण बघू शकाल टेक ऑफ होत असताना चेंडूला डॉट बॉल 14 for 1. 14 वरती एक गडी बाद झालेला आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू पाठीमागे फाईन लेग मध्ये गिरीश आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर निश्चितपणे त्यांचा होता, परंतु ज्या वेगाने धावला हितेश भोईर, फर्स्ट रन त्या ठिकाणी वेगाने कंप्लीट झाली. धाव फलक पुढे जात असताना 15 वरती अजूनही बनवायचे ते 29. चेंडू शिल्लक आहेत 15. तयार होतात गोलंदाज अजय उतेकर. लेट कट चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरळ चाललाय तो सीमा पार, दिमागदार चौकार. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर होतं यावेळी देखील, परंतु अटेम्प्ट करण्यात आलं फलंदाजाकडून. लेट कट धावा 4. 19 वरती धाव फलक 19 रन्स. ओ लेग स्टिक उखडली जाते, लेगलांचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर लेग स्टिक वरती आदळला आणि बाद होत आहेत. धक्का दुसरा 19 वरती हितेश भोईर. लेग स्टिक वरती तुम्ही बघता ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर हा चेंडू आदळला, बाहेर निघाले ते ऑफस्टंपचा बाहेर निघत असताना लेगलांचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फलंदाजाचा. परफेक्ट शॉर्टकर आला जो डाव्या वरती आदळला आहे आणि फलंदाज क्लीन बोल्ड झाले ते हितेश भोईर. 19 वरती आपण बघू शकाल दुसरा धक्का लागलाय. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर हिमांशू. यावेळी देखील लेगलांचा प्रयत्न पायावरती आदळलाय चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बॅकअप आहे आणि यावेळेला आकाश होते ही रन पूर्ण करत असताना डेंजर एंडला लेग बाईज 1 रन मिळते. षटकाची होती सांगता धाव फलक 20 वरती. 10चा करंट रन रेटने बनवायच्यात 44. गरज आहे 24ची. 12चा आता रिक्वायर्ड रन रेट. चेंडू शिल्लक आहे ते 12. ड्रिंक्स ब्रेक अगोदरच या ठिकाणी सूचना होती, होणार नाही. खोणी संघाला ही सूचना असेल, कृपया करून आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 13 मिनिट या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कव्हर करायचे आता, कारण सूर्य अस्ताला चालला आणि कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता आमच्या आयोजकांनी घेतलेली आहे. वेळाभावी तुम्हाला मात्र या ठिकाणी वारंवार आम्ही वेळेच्या संदर्भात सूचना करत आलेलो आहोत. उद्याचे जे बघा 8 संघ आहेत, कृपया करून आपण वेळेवरती उपस्थित राहा. आम्ही आजच तुम्हाला सूचना या ठिकाणी करतोय, कारण 2 दिवसांमध्ये भरपूर उशिराने या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होती. दिवसांना पहिल्या सामन्यानं गिरीश राऊंड द विकेटने आले. हिमांशूचा फटका फसला त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. अजय उतेकर पाहायला मिळाले, कॅच घेतली आणि फलंदाज बाद होतील 20 वरती. तिसरा कडे त्या 20 धावा. गडी तिसरा बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ते प्रवीण मात्रे. गिरीशला पहिल्या चेंडूवरती यश. फटका या ठिकाणी आपण बघू शकाल प्रॉपर टायमिंग नव्हते या फटक्यामध्ये. हिमांशू मात्र आपण बघितलं तर शून्यावरती बाद झाला. आकाश आलेल्या 4 चेंडूंचा सामना केला, 2 धावा. आकाशला खेळावा लागेल, शेवटपर्यंत धावा वाराव्या लागतील आणि स्लॉगर आलाय नॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती प्रवीण ऑन अ स्ट्राईक. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा दांडी गुल, लेग स्टिक उखडली जाते आहे आणि 20 वरती चौथा गडी आता होतोय बाद. आणि या सामन्यामध्ये कुठेतरी आता शिरकाव करत असताना 12 मध्ये गरज होती 24-24ची आणि 2 चेंडूंमध्ये 2 विकेट मिळवतोय तो गिरीश. ही इज ऑन अ ट्रिक.
धावसंख्या धावफलकावरती 20, गडी बाद 4 आणि हा हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज गिरीश. कॅप्टन आहे समोर. लॉफ करण्यात आल्या हव्यामध्ये संधी या ठिकाणी. किरण धावतोय आणि टिपला त्याने हा चेंडू लॉंग ऑनला. विकेट हॅट्रिक संपादन करतोय गोलंदाज गिरीश भोईर. 20 वरती धक्का 5वा लागलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल स्वर्गीय रिची प्रतिष्ठान देसाईला बनवायचा आहे धावा 9 चेंडूंमध्ये 24. आपण बघू शकाल तर 5वा पास झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश ट्रॅकिंग एंडला गिरीश भोईर तयार. ओएझा टेकन फोर्ट्रिक 4थ्या चेंडूवरती 4था गडी 4थी सफलता मिळवतोय तो गिरीश भोईर आणि या डावामध्ये आता पूर्णपणे जखडून ठेवलंय. धावसंख्येला थांबवलंय पूर्णपणे ते गोलंदाज गिरीशने. 20 वरती 6वा धक्का स्वर्गीय रिच प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला. पुन्हा या सामन्याला जिवंत करेल परंतु तो येत नाहीये. त्याचं कारण गिरीशची धारदार गोलंदाजी. 4 चेंडूंमध्ये 4 विकेट. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. दत्ता आला नवीन फलंदाज. लो फुल टॉस अटेम्प्ट करण्यात आला. तो लॉंग लेग मध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा पार करतोय. 4 धावसंख्येकरिता आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक 24 वरती बनवायचा अजूनही आहे धावा 20 आणि चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी रेफर करण्यात आलेला आहे थर्ड अंपायरकडे. आता डिसिजन काय असेल. वेस्ट आहे कमरेच्या वरती आहे की नाही हा चेंडू त्यासाठी हा डिसिजन. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फिल्डिंग करणारा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. डिसिजन लगेचच तुमच्यापर्यंत येईल. इट इज फेअर डिलिव्हरी. सो 5व्या चेंडूवरती चौकारला धावफलक 24 बनवायच्यात 20 धावा 7 चेंडूंमध्ये 20. चेंडू द्यायचा आहे. धावा 24 गडी बाद 6 ज्यामधले 4 विकेट स्वतः गिरीश भोईरने मिळवलेत. मॅच बॉल आलेला आहे 7 मध्ये 20. थोडं स्पीडअप करा. सूर्य अस्ताला जवळजवळ गेला आणि त्या उजेडामध्ये अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला हा सामना आता कव्हर करावा लागतोय. त्याचं कारण काल देखील भरपूर उशिराने सामने सुरू झाले. आज देखील तयार होत आहेत गोलंदाज. ऑनसाइड वळवलाय. स्क्वेअर लेग मध्ये अजय उतेकर डीप मध्ये आहेत. फर्स्ट रन कम्प्लीट होईल. सेकंडचा कॉल असेल का. उचललाय थोडंसं फंबल करण कडून आणि धावा 2 मिळतील. फेकी आता करण्यात आली होती स्ट्रायकिंग एंडला. इथे षटकाची होती सांगता 3ऱ्या यशस्वी षटकाची सांगता ज्यामध्ये फक्त 6 धावा आल्या विथ 4 विकेट्स. 4 गडी बाद केले. पूर्णपणे मिडल ऑर्डरला या ठिकाणी माघारी परतवलं ते गोलंदाज गिरीश भोईरने. 26 वरती 6 गडी बाद 6 चेंडू आणि बनवायच्या धावा त्या 18 धावा. 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. स्पीडअप करा. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे कोणी संघ. आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज चेंडू हातामध्ये आहे तो अनंता मात्रे. बाब्या बॉलिंग मार्क वरती. बॉलिंग अनालिसिस गिरीश 6 धावा खर्च करत असताना त्याने विकेट मिळवल्या त्या 4. 6-18. ऋषी मात्रे ऑन अ स्ट्राइक. ओ इनसाइड आउट. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आकाश आला. एक सुंदर झेलने डाव संपला ऋषी मात्रेचा आणि 26 वरती 7वा गडी बाद. होते आणि कोणीचे समर्थक आता आपण बघू शकाल खुश आहेत भरपूर. वाईड ऑफ लॉंग ऑफला असताना एक्स्ट्रा कव्हरला येत असताना आकाशने एक सुंदर जेल टिपला. ऋषीचा फटका चांगला होता परंतु आता या फटक्यामध्ये धावा आल्या नाही आणि त्यांना बाद व्हावं लागलं. झेल बाद झाले. मैदानाच्या आतमध्ये बादल आलेल्या. स्ट्रायकिंगला दत्ता असतील. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 5 आणि 5 मध्ये बनवायचे आहेत धावा 8. अनंता मात्रे माफ करा 18 धावा.
अपर मध्ये खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू चाललाय तो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक काय वेगाने धावलाय. चेस मोठी होती बिभीषण साठी, धावला. धावा मिळतात त्या फक्त 2. गुड फिल्डिंग. धावफलक 2 ने पुढे जात असताना आपण बघताय ते 28 वरती इक्वेशन तुमच्या स्क्रीन वरती. 16 धावसंख्येची गरज आहे 4 चेंडूंमध्ये आणि कंपल्शन आहे धावसंख्येचं. त्याचं कारण आहे विकेट जास्त पडलेले आहे दुसऱ्या डावामध्ये. दत्ता स्ट्रायकिंग एंडला 28 झालेले आहेत, बनवायच्या अजूनही 16 धावा 4 चेंडूंमध्ये. अनंता बॉलिंग मार्क वरती. आखू टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपचा बाहेर. शफल झाले नव्हते, फुटवर्कचा भाव जाणवला या फटक्यासाठी. कंट्रोल नव्हतं या फटक्यावरती, त्याच कारणास्तव आपण बघू शकाल चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. 3-16. ओवळवल्या आउटसाइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट. 28 वरती 8वा गडी या ठिकाणी बाद झाला आणि सामन्यामध्ये 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये 16. किती मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले होते. होम ग्राउंड होतं स्वतःच, एक घरचं क्रीडांगण आणि आता कुठेतरी या सामन्यामध्ये पारडं वजनदार होते ते खोणीचं. टॉस भरपूर महत्वाचा होता. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग केली, धावा 43 उभारल्या आणि त्या धावा रोखत असताना सामना 2-16 वरती ऑन ड्राईव्ह करण्यात आलाय. पापा पॅक शॉट होता, ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये किरणने अडवला. 1 धाव मिळते आणि आता जवळजवळ 29 झालेले आहेत, म्हणजे समीकरण अजूनही आहे ते 15चं आणि या एका चेंडूमध्ये आता 15 धावा बनवाव्या लागतील. आमचे स्वयंसेवक आपण चेअर्स नेलेले आहेत, ते आपण घेऊन या व्यासपीठाच्या दिशेने. खुर्च्या स्वयंसेवकांना विनंती. एज आहे, सामना संपन्न होतोय 14 धावसंख्येच्या फरकाने. फायनली झालेले आहेत, अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत ते परी 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी. अभिनंदन. हार्ड लक टीम परी स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. स्वयंसेवक या ठिकाणी खुर्च्या आपण आणायच्या आहेत ही सूचना आहे. आमचे व्हॉलेंटियर्स आजचा दुसरा दिवस या ठिकाणी नक्कीच पार पडलेला. सामनावीरचा पुरस्कार देखील आपण जाहीर करणार आहोत. आमचे स्कोरर रेकॉर्ड टॅली करतात. उद्याचा 3रा दिवस असेल या स्पर्धेचा. उद्याचा 3रा दिवस असेल या स्पर्धेचा आणि 3ऱ्या दिवसामध्ये तुमच्या समोर असेल तो जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खाडी. पहिला सामना बदलापूर मानकिवली हा संघ असेल, त्यांच्या विरोधात आगासन. त्यानंतर 3रा सामना राजाराणी गोडच्या विरोधात गावदेवी दैसर आणि त्यानंतर गावदेवी RM11 सोनारपाडाच्या विरोधात कामोठे ब मध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. सामनावीरचा पुरस्कार आदरणीय स्वदेशी टोमरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत आणि हा सामनावीरचा पुरस्कार जातोय 3रं षटक या डावाला कलाटणी देणार. त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा 4 ट्रिक कंप्लीट करणारा गिरीश भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. आदरणीय नारायण शेठ टोमरे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक गिरीश भोईर साठी. स्वदेशी टोमरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्याकडून देखील 500 आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीरचा पुरस्कार एकंदरीत 1500 आणि सामनावीरची ट्रॉफी देण्यात येते. ती गोलंदाज गिरीश भोईर. प्रमोदजी म्हात्रे या पण. सामना अर्थातच गमवावा लागला, थोडे नाराज देखील असतील कारण महत्त्वपूर्ण लढत होती.